पनवेल परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्त पनवेल शहरातील कल्पतरू सोसायटी, खारघर आणि वावंजे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या कार्यक्रमांना भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आणि उपस्थितांना शुभेच्छा दिल्या। वावंजे येथे आयोजित जयंती उत्सवात परेश ठाकूर यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव केला। या कार्यक्रमांमध्ये भाजप नेते कीर्ती नवघरे, प्रकाश खैरे, विजय पवार यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जयंतीनिमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरणात उत्साह निर्माण झाला होता। कल्पतरू सोसायटी आणि खारघर येथील कार्यक्रमांनाही परेश ठाकूर यांनी भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले। परेश ठाकूर साहेबांचंच ती मागणी होती की खारघर हे पूर्ण खड्डेमुक्त करायचं आहे पुढील 5 वर्षामध्ये। त्यामुळे खारघरमधले जे प्रमुख रस्ते आहेत त्याचं काँक्रिटीकरणाचं काम जे चालू आहे ते परेश ठाकूर साहेब यांच्या दूरदृष्टीमुळे चालू आहे। मी खारघरच्या जनतेतर्फे आपला साहेब मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या माध्यमातून ह्या खारघरचा चांगला विकास होत आहे। आमदार प्रशांतदा ठाकूर यांची जी दूरदृष्टी आहे ती योग्य पद्धतीने आपण हाताळत आहात। त्यामुळे ह्या शहराचं खरंच खूप चांगलं शहर बनवण्याकरता आपल्या सर्वांचं आपलं या ठिकाणी योगदान लाभत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या शहरात या सेक्टरमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या संदर्भातही आपण आम्हाला असंच मार्गदर्शन कराल। मी ह्या ठिकाणी आपण आंबेडकर जयंतीनिमित्त आल्याबद्दल आपण 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करावी ही विनंती करतो। आज या इथे आपल्या सोसायटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती ही या इथे आयोजित करण्यात आलेली आहे। आज पूर्ण विश्वामध्ये सर्वच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही साजरी होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्वच एवढं जबरदस्त, एवढं मोठं आणि सर्वव्यापी असं आहे की त्याचा कित्ता त्यांच्या जीवनात त्यांनी जे आदर्श निर्माण केलेले आहे त्या आदर्शाच्या वरती चालणं हे सर्वांनाच आवश्यक वाटून जातं। अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व त्यांचं स्वतःचं असं होतं आणि ह्या पूर्ण विश्वामध्ये भारत म्हणजे आजच्या दिवसाला एक मोठं असं कोडवून गेले की एवढा मोठा देश आणि या इथे 25पेक्षा जास्त राष्ट्रभाषा आणि राज्यभाषा आणि त्याचबरोबर इथे 100पेक्षा जास्त असलेले पंथ आणि एवढा मोठा देश हा एकत्र चालतोय आणि त्याच वेळेला इतर देश मात्र या इथे लडखडताना दिसत। पाकिस्तानसारखा देश जिथे ज्या वेळेला फाळणी झाली, फाळणीच्या वेळेला त्या इथे 14% हिंदू होते, आज त्या इथे फक्त 1.5 आणि 2% हिंदू राहिलेले आहेत। बाकीच्यांना मात्र जबरदस्ती त्यांना धर्मांतर करायला लावलं जाते। मग एकच धर्म आणि एकच धर्म असलेला पाकिस्तान हा आता फुटीच्या मार्गावरती आहे। बांगलादेश असेल, नेपाळ असेल, मालदीव असेल, हे सुद्धा या इथे मोठ्या प्रमाणामध्ये त्या इथं त्यांना गळती लागलेली आहे आणि अशा वेळेला भारत मात्र इथं आपला देश हा प्रगती करताना दिसत आहे। हा कशाच्यामुळं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं, या सर्व देशाला एकत्र राहण्याचं जे कारण दिलं, स्वतःला इथे पाठीचा कणा दिला, ज्याच्यामुळं आपल्या सर्वसामान्य माणूस हा स्वतःचा चरित्र चालू शकेल, स्वाभिमानाने जगू शकेल। तर अशा प्रकारचं संविधान देणारे असे माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे आणि ती जयंती साजरी व्हावी यासाठीच आपण सर्वजण इथे जमलेले आहात। आज सर्वच ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात धामधुमीने इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चालू आहे। आपण या इथे जे चांगल्या प्रकारे ही जयंती आपण आयोजित करण्यात आलेली आहे। या निमित्ताने आपल्या सोसायटीतले जे आपले बाळगोपाळ आहेत त्यांना आपण समजा इथं त्यांना इथं संधी हा व्यासपीठ हा उपलब्ध करून देण्याची आपण संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। विविध प्रकारच्या स्पर्धा ह्या आपण दरवर्षी आपण ठेवत असता, यावर्षी सुद्धा ठेवलेल्या आहेत। ह्या निमित्ताने ह्या आपल्या बालगोपाळांना, तरुणांना त्यांचं मग समजा व्यक्तिमत्व आहे, व्यक्तिमत्व त्यांना समजा निखरायला त्याच्यामुळं एक मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते। तर अशा प्रकारचे महत्त्वाचे कार्यक्रम आपण येथे ठेवता याबद्दल मी आपलं या इथं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो। या पुढच्या काळात सुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम आपण ठेवत राहावे यासाठी सुद्धा मी आपल्यासाठी इथे हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो, येथे सांगतो। धन्यवाद।